लहान मुलांसाठी घरगुती विक्स कसं बनवायचं याच्यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ माझ्या इन्स्टा पेजवरती अपलोड केलेला आहे. पण त्याच्यामध्ये भरपूर कमेंट आला की कापूर कोणतं वापरायचं, आम्ही विक्स तयार करायला ठेवलं तर ते त्याचा जाळ झाला, असं भरपूर कमेंट केलेलं आहे. आज ह्या सगळ्या गोष्टी आज मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. किती कापूर वापरायचा, या सगळ्या गोष्टी आज क्लिअर करणार आहे की किती कापूर वापरायचा, किती महिन्याचं बाळ असल्यानंतर हे विक्स लावायचं, कधी लावायचं आणि कसं तयार करायचं, हे सगळे ह्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिल्यांदा आपण साहित्य बघूया काय आहे. साहित्यामध्ये मी हे घरगुती तूप घेतलेलं आहे. आपले जे गावठी तूप असतं, देशी गाईचे तूप असतं ते घेतलेले आहे. पण तुमच्याकडे कुठलंही तूप असलं तरी चालेल, फक्त त्या तुपाचा सुगंध चांगला आला पाहिजे. आणि हा मी कापूर घेतलेला आहे. भीमसेनचा कापूर घ्या, कुठलाही कापूर घ्या, पण त्या कापराचा सुगंध म्हणजे वास चांगला आला पाहिजे. सगळं वासावरती डिपेंड असतं. आणि हा मी 1 चमचा ओवा घेतला आहे. आता फक्त काय करायचं, खूप सोपी रेमेडी आहे बनवण्यासाठी. पॅन गरम करायला ठेवला आणि पॅन गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे. तुम्हाला किती बनवायचं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. मी थोडंच बनवते तर 2 चमचे मी इथं तूप घेतलेलं आहे. आणि तूप गरम झाल्यानंतर थोडंसं त्याच्यामधून ज्यावेळेस धूर यायला लागतो आणि मग गॅस बंद करायचा आणि मग त्याच्यामध्ये कापूर आणि ओवा टाकायचा. आता हे जर गॅस चालू ठेवताना जर तुम्ही टाकला तर जाळ होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे याची काळजी घ्यायची आहे. बंद करून तुम्ही टाकू शकता. आणि याला खाली घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण टाकायचं आहे. ही जो वाफ आहे ना, ही त्याच्यामध्ये राहते आणि मग वास बाहेर जात नाही. मला सर्दी झालेली आहे आणि ज्यावेळेस मी हे विक्स बनायला घेतलं आणि तिथून जो धूर येतो ना, ज्या धुराचा म्हणजे ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये कापूर वगैरे टाकतो आणि जो धूर येतो ना, तो धूर जरी आपण घेतला तरी आपलं जे नेझल आहे ते असं मोकळं झाल्यासारखं वाटतं, कारण की जो धुराचा वास आहे ना विक्स सारखा आहे. आता मी हे ज्यावेळेस त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि ज्यावेळेस मी ते काढलं तेव्हा म्हणजे तो वास आहे ना, तोच विक्स सारखा आहे. इतकं इफेक्टिव्ह हे विक्स बनतं, खूप चांगलं विक्स बनतं. आणि मग थंड झाल्यानंतर त्याला गाळून एका छोट्या कंटेनरमध्ये ठेवायचं. आत्ता वातावरणामध्ये थंडी असल्यामुळे ते ऑलरेडी ते थिजतं, म्हणजे त्याला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. पण जर थिजलं नाही तरी पण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. मग मला कमेंट करतात की गार लावलं तर चालेल का? काही नाही, फक्त याचा वास आला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. घरगुती विक्स कोणत्या बाळाला लावायचं? 4 महिन्याच्या बाळापासून तर 2 ते 3 वर्षाच्या लहान मुलांना हे विक्स तुम्ही लावू शकता. हे नाकाला लावायचं नाही, फक्त छातीला लावायचं, हाताच्या तळव्यांना आणि पायाच्या तळव्यांना लावायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 4-5 महिन्याचं बाळ असेल, पहिल्यांदा विक्स लावून बघा. जर त्यांनी जर बाळाला ॲलर्जी होत असेल तर परत बाळाला ते लावू नका. ॲलर्जी होत नसेल तर संध्याकाळच्या टायमिंगला झोपताना तुम्ही लावू शकता.